नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या विकासाचा प्रत्येक टप्पा हा पालकांसाठी अनमोल आणि अविस्मरणीय असतो. बाळाने लवकर पालतं व्हावं, रांगायला लागावं, बसावं, चालावं यासाठी ते प्रयत्नही करत असतात. आजच्या या टॉपिकमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाच्या सिटिंग या डेव्हलपमेंटल माइलस्टोन बद्दल. म्हणजेच बाळ हा कधी बसायला शिकतो, बाळाने लवकर बसायला शिकावं यासाठी पालकांनी कधी आणि काय प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी बाळ बसत असताना तुम्हाला कोणत्या विशेष गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ज्यामुळे बाळाच्या चालण्यावरती त्याचा परिणाम होणार नाही याबद्दल सुद्धा मी काही टिप्स सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडला तर लाईक करा, बेबीवर्ल्डला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की बाळ हा कधी बसायला शिकतो किंवा तुम्ही बाळाला कधीपासून बसवायला सुरू करू शकता. जनरली 5 ते 8 महिन्याच्या दरम्यान बाळाला तुम्ही प्रॉपर सपोर्ट देऊन, व्यवस्थित आधार देऊन बसवू शकता. 8 ते 9 महिन्याच्या दरम्यान बाळ हा स्वतःहून विदाऊट सपोर्ट, कोणताही आधार न घेता बसू शकतो. पण पालकांनी ही गोष्ट लक्षात घेणं तेवढंच आवश्यक आहे की प्रत्येक बाळ हा वेगळा आहे. प्रत्येक बाळाची डेव्हलपमेंट ही वेगळ्या पद्धतीने होत असते. काही मुलं लवकर बसायला शिकतात तर काहींना वेळ लागू शकतो. बाळाचे वजन जर खूप जास्त असेल, चांगले असेल तर बाळाला त्याच्या शरीराचा भार पेलवत नाही किंवा अशा वेळी थोडासा वेळही लागू शकतो. याशिवाय जर बाळ प्रीमॅच्युअर असेल तर त्या बाळाची सुद्धा डेव्हलपमेंट ही थोडी उशिरा होत असते. तर अशा वेळी सुद्धा बाळाला थोडासा वेळ लागू शकतो. पण जर बाळ हा 9 महिने पूर्ण करूनही सपोर्टनी सुद्धा बसू शकत नाही तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं, डॉक्टरांना कन्सल्ट करणं आवश्यक आहे. जर बाळ हा बसायला शिकत नसेल किंवा बसत नसेल तर अशा वेळी टेन्शन न घेता तुम्ही बाळाला बसवण्यासाठी प्रोत्साहित करू शकता. काही ऍक्टिव्हिटीज बाळासोबत करू शकता. पण त्याआधी बाळ बसण्यास तयार आहे की नाही किंवा तुम्ही त्याला बसवणं हे योग्य आणि सुरक्षित आहे की नाही हे पाहणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेल्या ऍक्टिव्हिटीज बाळाकडून करून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी आपण हे सायन्स काय आहेत हे जाणून घेऊयात. बाळ हा जर त्याची मान छान प्रकारे न डगमगता धरू शकतो आहे किंवा इकडे तिकडे पाहू शकतो आहे, त्याचबरोबर त्याला त्याच्या पोटावरती झोपवल्यास हातावरती भार देऊन त्याची छाती वर उचलण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा पुढे सरकण्याचा किंवा रांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जर असं करत असेल तर बाळाला तुम्ही हळूहळू बसवायला सुरुवात करू शकता. याशिवाय बाळ त्याच्या पाठीवरती झोपला असता त्याच्या हातामध्ये हात धरून उचलण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर त्याला बाळ जर छान प्रतिसाद देत असेल, मान वर उचलून हात ओढून उठण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सुद्धा एक चांगलं साईन आहे की बाळ आता त्याच्या शरीराचं वजन पेलवू शकतो आहे. बाळाला जेव्हा तुम्ही खांद्यावर उभे धरता तेव्हा बाळ जर त्याची पाठ ताठ ठेवू शकत असेल तर तो आता बसण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही त्याला त्यानुसार प्रोत्साहित करू शकता. बाळ जर त्याची पाठ ताठ करत नसेल किंवा मानही व्यवस्थित धरत नसेल तर अशा वेळी बाळाला बसवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता आपण पाहूया की बाळाला सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारे बसवू शकता आणि काय काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला बसवत असताना बाळाला तुमच्या मांडीवरती, पोटावरती किंवा 2 पायांच्या मध्ये योग्य तो सपोर्ट देऊन बसवायचा आहे आणि बाळाला त्याच्या आवडत्या खेळण्यासोबत एंगेज करायचा आहे. कारण बाळासाठी बसणे हा खूप मोठा व्यायाम किंवा ऍक्टिव्हिटी आहे. सुरुवातीला कदाचित बाळ हा अनकम्फर्टेबल फील करेल किंवा बाळाला ही ऍक्टिव्हिटी आवडणार नाही. जेव्हा तुम्ही बाळाला मांडीवर बसवता तर खाली जमिनीवरती किंवा बाळाच्या आजूबाजूला, पुढच्या बाजूला त्याची आवडती खेळणी ठेवा. त्यामुळे ती खेळणी घेण्यासाठी बाळ हा पुढे इकडे तिकडे झुकण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या शरीराचा तोल सांभाळण्यास सुद्धा शिकेल. पण असे करत असताना तुम्ही बाळाला पडू नये म्हणून सपोर्ट देणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. हळूहळू बाळाला त्याच्या फीडिंग चेअरमध्ये बसवा, सोप्यावरती कोपऱ्यामध्ये बसवा किंवा चहूबाजूनी उशा, कुशन किंवा बॉबी पिलो लावून तुम्ही बसवू शकता, ज्यामुळे जरी बाळाचा तोल गेला तरी बाळाला लागणार नाही. बाळाने लवकर स्वतःहून बसायला शिकावं यासाठी बाळाला तुम्ही एकदम स्वतःहून उचलून न बसवता स्टेप बाय स्टेप कसं बसायचं आहे हे तुम्ही समजावून सांगणं आवश्यक आहे. यासाठी बाळ जेव्हा झोपलेला असतो तर त्यावेळी बाळाला स्वतःहून आपण उचलून घेऊन पटकन बसवण्यापेक्षा बाळ जसा झोपलेला आहे तसाच बाळाला हातामध्ये पकडून हळुवारपणे वर उचलत बसण्याच्या पोझिशनमध्ये तुम्ही आणू शकता, ज्यामुळे बाळाला कशा
पद्धतीने बसायचं आहे हे लवकर लक्षात येईल आणि बाळ हा स्वतःहून बसायला लागेल. जेव्हा बाळ हा बसतो तर त्यावेळी कदाचित तो डगमगू शकतो किंवा त्याचा तोल जाऊ शकतो. अशा वेळी बाळाला बसवल्यानंतर त्याचे जे पाय आहेत हे गुडघ्यातून वाकवून पुढच्या बाजूला करावेत, ज्यामुळे बाळाच्या शरीराचा जो काही बॅलन्स आहे हा व्यवस्थित होईल आणि बाळ हा पडणार नाही. सुरुवातीला बसवत असताना बाळाला खूप जास्त वेळ बसवू नका. अगदी 20 ते 30 सेकंद बसवा. हळूहळू हा टाइम बाळ जसा एन्जॉय करतो आहे त्यानुसार वाढवत जावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला तुमच्या नजरेखाली करायच्या आहेत आणि बाळाला एकटा अजिबात सोडायचा नाही. बाळासाठी बसणे ही जी क्रिया आहे ही खूप मोठी क्रिया आहे. यासाठी बाळाला खूप ताकद लागते. शिवाय बाळाचा हा खूप मोठा एक्सरसाइज होत असतो. त्यामुळे या दरम्यान बाळाला थकवा येऊ नये यासाठी बाळाच्या पाठीचा, पायाचा आणि विशेषतः हातांचा मसाज करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाळ जेव्हा स्वतःहून बसायला शिकतो तर त्यावेळी बाळाच्या पायाची पोझिशन चेक करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. बाळ जर डब्ल्यू शेपमध्ये बसत असेल किंवा पाय खाली ठेवून पायावरती बसत असेल किंवा तळपाय वाकडे करून बसत असेल तर बाळाला पटकन प्रॉपर पोझिशनमध्ये बसवायचं आहे. कारण बाळाचे असे बसणे बाळाच्या पुढच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती परिणाम करू शकतो. बाळ हा आधाराशिवाय स्वतःहून चालणं सुद्धा बाळाला जमत नाही. बाळ हा डगमगतो, त्याला शरीराचा जो काही बॅलन्स आहे हा व्यवस्थित करता येत नाही. शिवाय बाळाच्या गुडघ्यांची ठेवण सुद्धा बदलू शकते. हे होऊ नये यासाठी बसताना बाळाची योग्य ती पोझिशन असणे आवश्यक आहे. तर या काही गोष्टी होत्या बाळाच्या सिटिंग माइलस्टोन बद्दल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.